सगळ्यात पहिले आपण 2 पांढरे मोती तुम्हाला ही अशी स्वस्तिक देवाचा हार दाखवणार आहेत. स्वस्तिकवाला हा कसा करायचा आता याची आपण सुरुवात करू. ह्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हिरवे 4 नंबरचे मोती, पिवळे, लाल आणि पांढरे ऑफ व्हाईट. सगळ्यात पहिले आपण 2 पांढरे मणी घेतले. दोन पांढरे मणी, 2 पिवळे मणी आणि 2 हिरवे मणी. आणि मग 7 पांढरे मणी. 4 5 आणि 2 7 असे ऑफ व्हाईट कलरचे असे मणी घेतले आपण. आता परत आपण 2 हिरवे, 2 पिवळे आणि 2 हिरवे असे परत हे धाग्यामध्ये करून आले हार. का देवाचा हार आपण वायरमध्ये नाही करत, धाग्यांमध्येच करतो. आता परत 7 ऑफ व्हाईट कलरचे मणी. 1 3 4 आणि 5 6 आणि हे 7. हे 7 ऑफ व्हाईट कलरचे मणी घेतले. आता 2 हिरवे मणी आणि 2 पिवळे, परत 2 हिरवे असे 6 मणी परत टाकले. आता आपल्याला इथे 4 ऑफ व्हाईट पांढरे मणी टाकायचे. मी ऑफ व्हाईट घेतले, तुम्ही पांढरे पण घेऊ शकता. 4 पांढरे ऑफ व्हाईट कलरचे मणी, 1 हिरवा, परत 4 ऑफ व्हाईट कलरचे मणी घेतले. 4च टाकायचे, चुकीने दुसरा कलर झाला होता. आणि आता परत 2 हिरवे, 2 पिवळे, 2 हिरवे असे पथ्ये मणी टाकून घेतले. आता परत 7 ऑफ व्हाईट कलरचे 2 3 4 5 आणि 6 आणि हे 7. आता परत 2 हिरवे, 2 पिवळे आणि 2 हिरवे असे 6 मणी टाकले. हे
आता परत 7 ऑफ व्हाईट कलरची मणी. हे आपलं असं आहे 7 पांढरे मणी ऑफ व्हाईट कलरचे. 2 3 4 5 आणि 6 आणि हे 7 असे 7 पांढऱ्या कलरचे मणी टाकले. आता 2 हिरवे, 2 पिवळे आणि 2 हिरवे. असे मणी आपण पूर्ण ओवून घेतले सगळे मणी. आता हे आपले हे सेंटर झालं. हे दोन्हीकडनं असं आहे. आता 2 परत पांढरे मणी टाकायचे. इथे 2 हिरवे आणि 2 पांढरे. इथे काय केलं आपण, 2 हिरवे 2 पिवळे. आता शेवटी परत 2 पांढरे. 2 पांढरे टाकले आपण. आता इथे काय करायचं, परत 2 पांढरे टाकायचे. आणि हे जे 2 पांढरे पहिले टाकले होते, हे 2 पांढरे आता टाकले. या 2 पहिल्याच्या 2 पांढऱ्यामध्ये तशी वरती काढून घ्यायची. अशी वरती काढली. आणि जे 2 पांढरे टाकले होते नंतरचे, त्याच्यातनं सुई अशी परत आतमधल्या साईडने अशी काढून घेतली. आता इथे आपल्याला 2 पिवळे आणि 2 हिरवे टाकायचे. असे तयार झालं. आता इथे आपल्याला या जे 2 हिरवे आहे त्याच्यातनं सुई अशी परत वरच्या साईडने अशी काढून घेतली. आणि आता 2 हिरवे टाकले, त्याच्यातनं पण सुई अशी वरती दोन्ही याच्यातनं काढायची एका याने. असे पट्टी तयार होत जाईल. आता आपल्याला इथे 1 पांढरा, 3 लाल, 1 पांढरा 3 लाल, परत 1 पांढरा, 1 लाल, 1 पांढरा अशा पडले. आता यावेळेस 1 पांढरा 3 लाल, 1 पांढरा 1 लाल 1 पांढरा आणि 2 हिरवे. असे हे 3 4 5 6 7 8 9 मणी टाकले. आणि जे पहिलेचे हिरवे होते 2 पहिल्या लाईनीतले, त्या लाईनीतनं सुईवरच्या दिशेने परत काढायची अशी. अशी सुई म्हणजे आता जी लाईन बनवून राहिली आहे त्या लाईनीच्या हिरव्यांमधून परत सुई वरच्या दिशेने अशी काढून घ्यायची सुई. म्हणजे ती लाईन पुढे बनेल. असं बनत जाते हे. आता आपल्याला परत
2 पिवळे आणि 2 हिरवे टाकायचे. आणि पुन्हा परत पहिल्या लाईनीचे 2 हिरव्यातनं सुई आतमध्य साईडला काढायची, दोन्ही हिरव्यातनं काढायची आणि या हिरव्यातनं परत सुई वरच्या दिशेने परत काढायची. आणि प्रत्येक वेळा धागा चांगला व्यवस्थित खेचून घ्यायचा. आता इथे आपल्याला परत एक पांढरा, एक पांढरा, 3 लाल, एक पांढरा, परत एक पांढरा, एक लाल आणि एक पांढरा असे, आणि 2 हिरवे असे 9 मणी टाकून घ्यायचे. आणि या हिरव्या मण्यातनं जो पुढचा हिरवा येईल त्याच लाईनीतला तिथून सुई बाहेर काढून घ्यायची अशी पट्टी. आणि या 2 हिरव्या मण्यातनं सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढायची अशी. आता इथे आपल्याला परत 2 पिवळे आणि 2 हिरवे टाकायचे. आणि परत 2 हिरव्या मण्यातनं सुई काढून घ्यायची. आणि 2 हिरव्यातनं सुई काढली आणि परत 2 हिरव्यातनं सुई अशी वरती काढून धागा थोडासा सांभाळून पाहाल, कारण का धागा गुंतायची शक्यता असते. आता इथे मी 5 पांढरे घेईल, 5 पांढरे घ्यायचे. पहिल्या लाईनने पण 4 घेतले होते. आता इथे 5 पांढरे, 1 हिरवा, 5 पांढरे, 1 पिवळा, 1 हिरवा, एक परत पिवळा असे मणी घेतले. आता इथे परत 5 पांढरे, असे 5 पांढरे झाले. आता आणि 2 हिरवे.
आणि हे जे दोन हिरव्या आहे याच्यातनं सुई अशी आतमध्ये काढायची अशी, आणि पुन्हा वरच्या दिशेने सुई अशी, जसं हे गोल तयार होतं. आता इथे 2 पिवळे, 2 हिरवे, आणि या हिरव्यातनं सुई आतमध्ये साईडला अशी काढायची, आणि परत म्हणजे आपल्या हिरव्या जेव्हा आपण करतो असे लॉक होऊन जातात मग हिरव्या मणी. आता इथे आपल्याला एक पांढरा, आपल्याला 3 लाल, एक पांढरा, 3 लाल, एक पांढरा, परत एक लाल, 4 5 6, परत एक पांढरा, असे 7 मणी टाकले, आणि 2 हिरवे. असे हे 9 मणी टाकले, 4 5 6 7 8 9, आणि परत या हिरव्यातनं सुई अशी काढून घ्यायची, आणि या हिरव्यातनं पण सुई परत काढून घ्यायची अशी. आता आपल्याला 2 पिवळे आणि 2 हिरवे, आणि परत या हिरव्यातनं सुई आतमध्ये काढायची, आणि या हिरव्यातनं सुई परत काढून घ्यायची. आता इथे परत आपल्याला एक पांढरा, 3 लाल, पांढरा, 3 लाल, आणि लाल, एक पांढरा, एक लाल, एक पांढरा, आणि 2 हिरवे, असे मणी 9 मणी टाकून घेतले. आणि या हिरव्यातनं परत सुई आपण बाहेर काढली, आणि या परत हिरव्यामधनं सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढू आपण. आता इथे आपल्याला 2 पिवळे, 2 हिरवे,
इथे 2 पिवळे आणि 2 पांढरेच टाकायचे सगळ्यात शेवटी. दोन आणि या पहिल्या पांढऱ्या मण्यातनं सुई आतमधल्या साईडनं काढायची. अशी सुई काढली आणि इकडून पण सुई अशी परत वरती काढली. आता हे आपलं हे वरती येऊन गेलं आहे. असं आपला हे हारचं पहिले 2 राऊंड कंप्लीट झाले. आता इथे आपली तिसरी लाईन चालू होईल आहे. तिसरी लाईनसाठी आपल्याला परत 2 पांढरे, 2 पिवळे आणि 2 पांढरे, 2 पिवळे आणि 2 हिरवे टाकायचे. आणि या हिरव्यातनं सुई आपण लालची लाईन चालू झाली ना त्या ह्याच्यातनं बाहेर काढायची आणि हे असं परत हिरव्यातनं बाहेर काढून घ्यायचं. अशी तिसरी लाईन बनवून राहिली का. आता इथे आपल्याला एक पांढरा, घ्यायचा आहे, एक लाल, एक पांढरा, एक लाल, एक पांढरा, एक लाल, एक पांढरा असे 4 मणी घेतले आणि 3 पांढरे. तीन पांढरे आणि 2 हिरवे. असे 9 मणी घेतले. एक पांढरा, एक लाल, एक पांढरा, एक लाल, 3 पांढरे आणि 2 हिरवे. आणि परत या हिरव्यातनं सुई जी लालची लाईन तर त्याच हिरव्यातनं काढायची आणि या परत अशी आपली ही लाईन तर त्या हिरव्यामधनं सुई बाहेर येईल.